हिंदू धर्मामध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केलं जातं। यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जो पुढील 15 दिवसांसाठी म्हणजेच 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। आणि या दरम्यान पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते, दानधर्म केला जातो। असं मानलं जातं की पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केल्यामुळे त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते। श्राद्धविधींबरोबरच पितृपक्षात काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि हे जे नियम आहेत हे धर्मशास्त्रात सुद्धा बंधनकारक मानले गेले आहेत। आज आपण हे कोणते नियम आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। याशिवाय असे कोणते संकेत आहेत जे आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पितृपक्षामध्ये शाकाहारी अन्न तुम्हाला सेवन करायचं आहे, मांसाहारी पदार्थ अजिबात खाऊ नका। जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादींचं सेवन केलं तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकतं। त्यामुळे शक्यतो पितृपक्षामध्ये मांसाहार करणं टाळायचं आहे। आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्यासाठी समर्पित करत असतो आणि म्हणूनच आपल्याला सात्विक भोजन त्यांना द्यायचं आहे, तामसिक भोजन वर्ज्य करायचं आहे। अशा प्रकारे पहिला नियम आपल्याला पाळायचा आहे। याशिवाय जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की नेहमी श्राद्ध हे दिवसा केलं पाहिजे किंवा मध्याह्नापर्यंत केलं पाहिजे। सूर्यास्तानंतर श्राद्ध करणं चुकीचं मानलं जातं। त्यामुळे साधे कारण हेच की सूक्ष्म जीवांच्या रूपामध्ये पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा आणि म्हणून तो दुपारपर्यंत केला जातो। सूर्यास्तानंतर मनुष्यतर जीव म्हणजेच आपण मनुष्य आणि आपल्याला सोडून जे काही जीव आहेत हे सगळे जीव झोपी जातात। त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून काहीही उपयोग नाही, कारण ते खाण्यासाठी कोणताही जीव येत नाही। त्यामुळे श्राद्ध हे शक्यतो सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजेच 2:30 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता। यापुढील महत्त्वाचा नियम म्हणजे पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारात आले तर त्याला अन्न द्यायला विसरू नका। असं मानलं जातं की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात। अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असं काही नाही, मात्र पितृपक्षात जर तुम्ही ही गोष्ट केली तर ती तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरते आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे। याशिवाय तुम्ही इतर वेळीसुद्धा कोणताही प्राणी किंवा पक्षी जर तुमच्या दारावर आले तर त्याला कायमस्वरूपी अन्न हे दिलंच पाहिजे। पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन केलं तर ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरतं। त्यामुळे पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन केलं आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावरच तुम्हाला ते करायचं आहे, कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मामध्ये तसंच आयुर्वेदात सुद्धा अतिशय महत्त्व आहे। ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पितरांना सुद्धा आपल्याला केळीच्या पानावरच नैवेद्य द्यायचा आहे। यानंतर पुढील गोष्ट म्हणजे पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नख कापायची नाही। जो व्यक्ती हे श्राद्ध करणार आहे त्याने ब्रह्मचर्य सुद्धा पाळलं पाहिजे। अर्थात यामुळे मन स्थिर राहतं आणि विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत नक्की पोहोचते। त्यामुळे या गोष्टींचं पालन हे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने नक्की केलं पाहिजे। प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका, विशेषतः श्राद्ध पक्षामध्ये त्यांना अजिबात दुखवायचं नाही। याआधी मी सांगितल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवी सुद्धा मूकजीवाला त्रास देऊ नये, तर भूतदया दाखवली पाहिजे आणि आपली संस्कृती आपल्याला जपली पाहिजे। याशिवाय पितृपक्षामध्ये लग्न, मुंडन, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नका आणि नवीन गोष्टींची खरेदीसुद्धा करू नका। हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी हा काळ राखीव ठेवला आहे आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी तुम्ही ठरवू शकता। मात्र ती पार पाडण्यासाठी श्राद्ध काळानंतरच तुम्हाला मुहूर्त बघावा लागेल।
असं मानलं जातं की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधं जेवण जेवायचं आहे. मसालेयुक्त पदार्थ तुम्हाला टाळले पाहिजेत, कारण श्राद्धाचा स्वयंपाक हा नैवेद्य म्हणून ग्रहण केला जातो आणि त्यामुळे हा नैवेद्य सात्विकच असला पाहिजे. त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी, कारण की अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे. आता पितृपक्षामध्ये काही गोष्टी जर आपल्याला जाणवल्या, काही गोष्टींचं अस्तित्व जर आपल्याला दिसलं, तर त्याचा अर्थ असा होतो की आपले पितर मोक्षप्राप्तीकडे आहेत आणि त्यांच्या आत्म्याला तृप्तता मिळालेली आहे. सनातन धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं. पितृपक्षाच्या दरम्यान पूर्वज स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि 16 दिवस त्यांच्या वंशजांबरोबर राहत असतात. पितृपक्षाचा काळ हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा मानला आहे. या काळामध्ये केले जाणारे धार्मिक विधी आणि पूजा अनेक समस्या दूर करतात. या काळामध्ये लोक आपल्या पितरांना नैवेद्य दाखवतात आणि दानधर्मसुद्धा करत असतात. यामुळे पितर प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद प्रदान करतात. पितरांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांच्या नावाने जर दान केलं तर अतिउत्तम राहील. जो व्यक्ती असे करत नाही त्यांच्यावर पितरांचा कोप होतो आणि त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. यावेळी 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे आणि या काळामध्ये पितरांच्या उपस्थितीची काही चिन्ह तुम्हाला जाणून घेता येतील. जर पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतील तर तुम्हाला ही काही चिन्ह मिळू शकतात किंवा त्यांचं अस्तित्व या रूपामध्ये तुम्हाला दिसू शकतं आणि त्याबद्दल आता आपण माहिती बघूया. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा घराच्या बाजूला पिंपळाचं रोप उगवलेलं दिसलं तर यावरून असं दिसतं की पितर तुमच्यावर नाराज आहेत आणि म्हणून पितृपक्षाच्या काळात पितरांच्या नावाने तुम्हाला तर्पण करायचं आहे किंवा गरिबांना अन्नदान नक्की करायचं आहे. असं केल्यामुळे पितर तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि पितृदोषांपासून तुमची सुटका होऊ शकते. घरामध्ये हिरवी असलेली तुळशीची रोपं अचानकपणे वाळली किंवा सुकून गेली तर हे सुद्धा पितरांच्या नाराजीचं एक लक्षण आहे आणि यावरून तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असल्याचं दिसून येतं. यासाठी पितृपक्षाच्या काळात 16 दिवस तुम्हाला अन्नपदार्थ काढून त्यांच्या नावाने जल अर्पण करायचं आहे. यामुळे सुद्धा पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. जर लाल मुंग्या घरातून बाहेर पडताना दिसल्या तर हे देखील पितरांच्या अस्तित्वाचं एक लक्षण आहे. जिथे लाल मुंग्या येतात तो मार्ग शोधा आणि तिथे पीठ आणि खडीसाखर किंवा साखर मिसळून ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. यामुळे तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमच्या पितरांचा आत्मा यामुळे तृप्त व्हायला मदत होईल. जर तुम्हाला त्या मुंग्या काढायच्या असतील तर त्यांना मारू नका. इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही त्या काढू शकता. पितृपक्षाच्या काळात अचानक घरामध्ये जर तुमच्या काळा कुत्रा आलेला तुम्हाला दिसला तर हे देखील पितरांच्या अस्तित्वाचं एक लक्षण आहे. म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत असं यावरून तुम्हाला जाणवेल. तुमच्या घरामध्ये जरी कुत्रा नाही आला किंवा सतत दारात येऊन तो तुमच्या घराकडे बघतोय असं जर तुम्हाला जाणवलं तर हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे. काळ्या कुत्र्याचे आपल्या घरात येणे किंवा वारंवार आपल्या घराकडे पाहणे हे अतिशय शुभ लक्षण मानलं जातं. यावरून तुम्हाला कळू शकेल की आपले पितर, आपले पूर्वज आपल्यापासून प्रसन्न आहेत. तर मग मंडळी, हे काही नियम आहेत जे तुम्हाला पितृपक्षाच्या काळात पाळायचे आहेत आणि ही काही अशी चिन्ह आहेत ज्यामुळे आपल्या पितरांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.